मुंबईत आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, सविस्तर पाहूयात। मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सध्या उशिराने सुरू आहे। लोकल सेवा 10 ते 15 मिनिटा उशिराने सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते। धुक्यामुळे लोकलच्या वाहतुकीवर काहीसा परिणाम झालेला आहे। कर्जत कसाऱ्यामध्ये प्रचंड धुकं हे पाहायला मिळते आणि सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक सध्या उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सध्या विलंबाने सुरू आहे। ही लोकल सेवा तब्बल 10 ते 15 मिनिटे उशिराने आहे। सध्या लोकल सेवेवर याचा परिणाम जाणवतोय। धुक्यामुळे लोकल वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। निनाद करमरकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। निनाद, धुक्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, काय अधिकची माहिती आहे? ऋतुजा, गेले काही दिवस मोठं धुकं या सगळ्या परिसरामध्ये कर्जत कसारा मार्गावरती पडत आहे आणि आज जास्तच धुकं असल्याचं पाहायला मिळतंय सकाळपासून। आणि त्यामुळे दृश्यमानता जी आहे ती कमी झालेली आहे। रेल्वेच्या रुळांवर व्हिजिबिलिटी कमी झाल्यामुळे रेल्वेचा वेग मंदावलेला आहे आणि त्यामुळेच सगळं वेळापत्रक जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। तब्बल 10 ते 15 मिनिटं उशिरानं लोकल सेवा सुरू आहेत। कर्जतकडून किंवा कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी जी रेल्वे सेवा आहे, लोकल सेवा आहे, ती 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे आणि साहजिकच सकाळची वेळ आहे, पीक आवर आहे आणि प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। निनाद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।